आणि बुलेटिनच्या सुरुवातीला आत्ताची मोठी बातमी आहे। विधानसभा निवडणुकीची आज घोषणा होण्याची शक्यता आहे। आज 3 वाजता निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद होणार आहे। महाराष्ट्रासह इतर विधानसभेची घोषणा त्यामुळे आज होण्याची शक्यता आहे। जम्मू काश्मीर, हरियाणा, झारखंडच्या निवडणुकीची सुद्धा घोषणा होऊ शकते। काही राज्यातील पोटनिवडणुका सुद्धा जाहीर होण्याची शक्यता आहे। आज 3 वाजता नेमकी काय घोषणा होते याकडे सगळ्यांचं लक्ष असेल। विधानसभा निवडणुकीची आज घोषणा होण्याची शक्यता आहे। त्यासाठीची एक विशेष पत्रकार परिषद घेतली जाईल आणि यामध्ये केवळ महाराष्ट्रच नव्हे तर जम्मू काश्मीर, हरियाणा आणि झारखंडच्याही निवडणुकांचा समावेश असू शकतो। अधिक माहिती घेऊयात। रामराजे शिंदे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। राम, महाराष्ट्राकडे सगळ्यांचं लक्ष आहेच, मात्र त्याबरोबरीनं येत्या काळामध्ये जम्मू काश्मीर, हरियाणा किंवा झारखंडबद्दलही महत्त्वाचा निर्णय येऊ शकतो। बिलकुल, आज जी दुपारी 3 वाजता पत्रकार परिषद आहे ती या राज्यासंदर्भामध्ये आहे आणि मुख्यत्वे करून हरियाणा आणि जम्मू काश्मीरच्या संदर्भामध्ये ही पत्रकार परिषद असण्याची शक्यता आहे। आणि दुसरा मुद्दा म्हणजेच की राज्यामध्ये अनेक ठिकाणी पोटनिवडणुका सुद्धा होणार आहेत। म्हणजेच की राहुल गांधी हे दोन्ही ठिकाणून लढले होते, त्यामुळे वायनाडची जागा रिकामी आहे। त्यामुळे वायनाड इथे सुद्धा निवडणूक होणं बाकी आहे आणि इतर देशभरातील पोटनिवडणुका सुद्धा होणे बाकी आहे। त्यामुळे पोटनिवडणुका सुद्धा लागण्याची शक्यता आहे। आणि दुसरा मुद्दा म्हणजेच की हरियाणा आणि जम्मू काश्मीर, आपल्याला माहिती आहे की 5 दिवसापूर्वीच अजय भल्ला जे की गृह सचिव आहेत त्यांची भेट घेतली होती निवडणूक आयोगानं आणि जम्मू काश्मीर मध्ये संपूर्ण तयारी संदर्भातचा आढावा घेण्यात आला होता। आणि हेच स्पष्ट होते की याच्यावरून की काहीतरी निवडणुकाच्या हालचाली चालू झाल्या होत्या आणि त्यावेळी सुद्धा अंदाज हाच व्यक्त करण्यात आला होता की साधारणतः आठवड्याभरामध्ये निवडणुका लागण्याची शक्यता आहे। त्यामुळे आज तारीख जी आहे ती जाहीर करण्यात आलेली आहे। दुपारी 3 वाजता पत्रकार परिषद होईल। महाराष्ट्र आणि हरियाणा आणि जम्मू काश्मीरच्या निवडणुका जाहीर होण्याची शक्यता आहे। नक्कीच, तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी राम।